नमस्कार विद्यार्थी मित्र. सुप्रभात. कसे आहात सर्वजण? मजेत ना? हो टीचर. अच्छा, छान. आज आपण नागरिक शास्त्राच्या तासाला ऑनलाईन तासिकेला इथे भेटत आहोत आणि आजच्या या नागरिक शास्त्राच्या तासिकेला मी श्रीमती नेतम आणि माझ्या सहकारी शिक्षिका श्रीमती तायडे आणि श्रीमती टेकवडे आपले सर्वांचे स्वागत करीत आहोत. आज आपला सुविचार आहे, हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर बघा, यापूर्वी आपण नागरिकशास्त्राचे 3 पाठ पाहिले आणि या 3ही पाठांमधून आपण भारतीय संविधानाचा सविस्तर असा अभ्यास केला. जसं की आपण त्याच्यामध्ये संविधानाची ओळख करून घेतली, संविधानाचा अर्थ समजून घेतला, म्हणजे संविधान म्हणजे काय हे आपल्याला माहीत झालं. त्यानंतर या संविधानातली उद्दिष्टे जी आपल्या उद्देशिकेमध्ये, म्हणजे संविधानाची जी प्रास्ताविका आहे किंवा उद्देशिका आपण ज्याला म्हणतो, त्या उद्देशिकेमध्ये सांगितलेली उद्दिष्ट आणि मूल्य यांचा सुद्धा आपण विचार केला. तसंच एका पाठामधून आपण संविधानाची वैशिष्ट्ये समजून घेतली. तर हे सगळं आपण का केलं? तर भारतीय संविधान हा अतिशय महत्वाचा असा दस्तऐवज आहे आणि त्याच्यातून आपल्याला काही हक्क मिळालेले आहेत आणि त्या हक्कांचा विचार आजच्या पाठामध्ये आपण करणार आहोत. आणि जसं मी म्हटलं की हक्क आणि कर्तव्य हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तर नंतर आपण कर्तव्यांचा सुद्धा विचार करणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी मूलभूत हक्क भाग 1 या धड्यातून संविधानाने जे आपल्याला हक्क दिलेले आहेत त्यापैकी काही हक्कांचा विचार इथे करणार आहोत. त्यासाठी आपण तुमच्या पुस्तकातच, म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या काही चित्रांचा आधी विचार करणार आहोत. तर बघा, या चित्रामध्ये, पुढच्या चित्रात तुम्हाला काही दिसतंय का? या ठिकाणी कोण दिसतंय तुम्हाला चित्रात? शाळेतली मुलं दिसत. शाळेतली मुली, एक मुलगी आणि एक मुलगा. बरोबर. आणि त्यांच्या हातात एक फलक आहे आणि त्या फलकावर त्यांनी म्हटलंय की शिक्षण हा आमचा हक्क आहे. बरोबर. त्याच्या पुढचं आपण चित्र बघूया. त्यामध्ये आपल्याला दिसतंय की 2 कामगार आणि एक मजूर किंवा कामगार हे या ठिकाणी एक फलक हातात घेऊन उभे आहेत आणि त्यांची मागणी काय आहे की ते किमान वेतन मागतायत. किमान वेतनाचा हक्क त्यांना हवाय. किमान वेतन म्हणजे काय? ते जे काही काम करतात त्याच्यासाठी जे किमान वेतन ठरवलं गेलेलं आहे ते त्यांना मिळालं पाहिजे किंवा किमान वेतनाची हमी त्यांना हवी आहे. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये आपण बघूया की या ठिकाणी या 2 स्त्रिया आहेत. या जंगल आणि वनसंपत्तीवरचा त्यांचा हक्क सांगत आहेत आणि तो हक्क त्यांना मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. तर या 3ही चित्रांमध्ये जर आपण बघितलं तर एक शब्द कॉमन किंवा सारखाच आहे. तो शब्द कोणता आहे? हक्क. 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 हक्क म्हणजे काय? सांगू? बरं, सांग बरं. प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा व कौशल्याचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना अधिकार किंवा हक्क असे म्हणतात. अगदी बरोबर. तर भारतीय संविधानामध्ये भारतीय नागरिकांना हे हक्क आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तर हे हक्क प्रत्येक व्यक्तीला जन्मताच प्राप्त होतात. तर जन्मलेल्या प्रत्येक बालकाला उत्तम आरोग्य मिळावं यासाठी संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करतं. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता असे जे काही समाजात असणारे घटक आहेत, या घटकांपासून किंवा यापासून जर व्यक्तीला संरक्षण मिळालं तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकते. स्वतःचा आणि संपूर्ण समुदायाचा, संपूर्ण लोकसमुदायाचा स्वातंत्र्याचा अधिकार, हे मागणी करणं म्हणजेच हे सगळं जनतेचा अधिकार,
चुकीचं असेल, अन्याय होत असेल, शोषण होत असेल व्यक्तीचं, त्यापासून जर संरक्षण मिळालं तर ती व्यक्ती स्वतःच्या विचाराने पर्यायाने समुदायाचा समूहाचा विकास होऊ शकतो. पोषक परिस्थितीला हक्क किंवा अशी पोषक परिस्थितीची मागणी करणं म्हणजे हक्कांची मागणी करणे किंवा हक्क मागणे होय. तर आपल्या भारतीय संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी सर्व नागरिकांना समान हक्क दिलेले आहेत आणि हे हक्क म्हणजे आपले मूलभूत हक्क आहेत. तर आणि हे हक्क संविधानामध्ये नमूद केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना कायद्याचा दर्जा प्राप्त झाला आहे आणि म्हणूनच हे हक्क या हक्कांचं पालन करणं हे सर्वांनाच प्रत्येक भारतीय नागरिकाला बंधनकारक आहे. तर असे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की संविधानाने आपल्याला 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्यामध्ये येतात समानतेचा हक्क किंवा समतेचा हक्क आपण त्याला म्हणतो. दुसरा आहे शोषणाविरुद्ध स्वातंत्र्याचा हक्क. तिसरा आहे शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, तसेच सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, न्यायालयात दाद मागण्याचा हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क. तसंच आणखी एक हक्क तो म्हणजे घटनात्मक किंवा संविधानात्मक तरतुदींचा हक्क. तर अशा प्रकारे हे 6 हक्क संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेले आहेत. आता त्यापैकी आज आपण 3 हक्कांचा विचार आपल्या या धड्याच्या पहिल्या भागामध्ये करणार आहोत. ते म्हणजे समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क. तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आपले जे घटनात्मक मूलभूत हक्क आणि अधिकार हे हक्क हा आपल्या लोकशाहीचा गाभा आहे, म्हणजे महत्वाचा भाग आहे आणि शासनाने नागरिकांचे हक्क मान्य करावेत हे तत्व सर्वच लोकशाही देशांमध्ये पाळलं जातं आणि या हक्कांमुळे हे हक्क प्राप्त झाल्यामुळे प्रत्येक व्यक्ती नागरिक म्हणून आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडू शकते. व्यक्तीचा सर्वांगीण विकास आणि त्याची प्रतिष्ठा यासाठी सुद्धा हे हक्क आवश्यक असतात आणि असे हक्क कोणालाही सहजासहजी काढून घेता येत नाहीत किंवा ते कमी करता येऊ नयेत त्यासाठी सुद्धा संविधानामध्ये काही खास नियम केलेले आहेत आणि व्यक्तीला चांगलं जीवन जगण्यासाठी हे हक्क आवश्यक आहेत आणि हेच हक्क मूलभूत हक्क म्हणून आपण ओळखतो किंवा मानतो. त्यामध्ये आता आपण सगळ्यात प्रथम बघणार आहोत समानतेचा हक्क. तर समानतेच्या हक्कानुसार राज्याला नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून वेगवेगळी वागणूक देता येत नाही, कारण सर्वांसाठी कायदा हा सारखा असतो, समान असतो आणि असे अनेक कायदे आपल्याला संरक्षण देत असतात. उदाहरणार्थ विना चौकशी अटक करण्यापासून संरक्षण असते आणि असं संरक्षण देताना शासन भेदभाव करू शकत नाही, म्हणजे व्यक्तीमध्ये भेदभाव करता येत नाही. तर समानतेच्या हक्कामध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टी येतात तर सरकारी नोकऱ्या देताना सुद्धा जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित कुठलाही भेदभाव करता येत नाही आणि आपल्याला माहीतच आहे की पूर्वीच्या काळी आपल्या देशामध्ये अस्पृश्यता ही एक अतिशय अनिष्ट किंवा अमानवी अशी प्रथा होती आणि आता मात्र या समानतेच्या हक्कामुळे या अस्पृश्यता पालनाच्या अमानवी प्रथेला कायद्याने बंदी केलेली आहे किंवा नष्ट करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर असं अस्पृश्यता पालन करण्यात जर येत असेल तर तो एक दखलपात्र गुन्हा मानण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या प्रथेच्या निर्मूलनामुळे काय झालेलं आहे की भारतीय समाजात समता निर्माण होण्यास मदत झाली आहे आणि ती समता निर्माण करण्याच्या दृष्टीने या प्रथेचं निर्मूलन हे महत्वाचं
झालं आहे. बघा या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला दिसतं की पूर्वीच्या काळी असे वेगवेगळ्या प्रकारचे भेदभाव केले जात आणि त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचा विषमता होती आणि त्याचा व्यक्तीच्या विकासावर परिणाम होत होता आणि व्यक्तीच्या विकासावर म्हणजेच पर्यायाने देशाच्या विकासावर परिणाम होतो. तर असा हा समानतेचा भारतीय संविधानाने आपल्याला दिला आहे. तसंच लोकांमध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या ज्या पदव्या पूर्वी होत्या त्या देण्यास सुद्धा संविधानाने काय केलेली आहे, बंदी केलेली आहे. उदाहरणार्थ पूर्वी बघा राजा महाराजा किंवा राव बहादूर अशा पदव्या असतात आणि मग या पदव्यांमुळे काय व्हायचं की सामान्य नागरिक आणि ज्यांना या अशा पदव्या असतील यांच्यामध्ये एक प्रकारची दरी निर्माण व्हायची किंवा अंतर निर्माण होत होतं. म्हणूनच संविधानाने जेव्हा समानतेचा हक्क लोकांना दिलेला आहे त्या हक्कानुसार असा भेद करणाऱ्या या पदव्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत. असं जरी असलं तरी आपल्या देशामध्ये विभिन्न क्षेत्रांमध्ये जे अतिशय महत्वपूर्ण कामगिरी करतात गौरवास्पद अशी कामगिरी करणाऱ्या लोकांना विशिष्ट पदव्या किंवा विशिष्ट सन्मान देतात. पद्मभूषण पद्मविभूषण हे या पदव्या हे किताब किंवा हे पुरस्कार हे सन्मान हे त्या नागरिकांनी केलेल्या त्यांच्या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना दिले जातात. तसंच आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न हे सुद्धा त्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्वपूर्ण किंवा गौरवपूर्ण जी कामगिरी करतात त्याच्यासाठी दिली जाणारी भारतरत्न ही ह्या सर्वोच्च नागरी सन्मान आहे. याशिवाय संरक्षण दलामध्ये कामगिरी करणारे जे आपले सैनिक असतात वीर बांधव असतात की जे आपल्या कुटुंबाचा विचार न करता घरादाराचा विचार न करता देशाच्या सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटत असतात लढत असतात आणि कधी त्यांना कुठूनही एखादी गोळी येऊन त्यांचे प्राण जाऊ शकतात याची शाश्वती नसणाऱ्या अशा या संरक्षण दलामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा काही सन्मान दिले जातात. जसे की परमवीर चक्र आहे, अशोक चक्र आहे, शौर्य चक्र ही सन्मानाची पदकं ही विशेषतः संरक्षण दलातील व्यक्तींना दिली जातात. तर अशा या पदव्यांमुळे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की सैनिकांची तुकडी आणि ते त्यांना दिली जाणारी पदकं आणि अशोक चक्र शौर्य चक्र परमवीर चक्र ही पदकं देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. काहींना तर मरणोत्तर सुद्धा परमवीर चक्र दिलं जातं. म्हणजे ते हुतात्मा झाल्यानंतर त्यांना परमवीर चक्र देऊन त्यांचा गौरव केला जातो. तर अशा या पदव्यांमुळे त्यांचा गौरव होतो. मात्र पदव्यांमुळे त्यांना विशेष अधिकार किंवा काही खास असे अधिकार दिले जात नाही जे सामान्य नागरिकांना नाही. तर जे समानतेचा हक्क आहे किंवा जे मूलभूत हक्क आहेत ते सर्वांना सारखेच आहेत. पण अशा पदव्यांमुळे त्यांना काही विशिष्ट किंवा महत्वाचे किंवा काही खास अधिकार किंवा हक्क हे दिले जात नाहीत. म्हणजे सामान्य नागरिकांप्रमाणे यांना सुद्धा सर्व हक्क सारखेच दिले जातात. त्याच्यानंतर आपण विचार करणार आहोत स्वातंत्र्याचा हक्क. तर स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे काय? तर स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आपल्याला 6 स्वातंत्र्य दिलेली आहे. संविधानाने 6 स्वातंत्र्य या ठिकाणी दिलेली आहे. ती 6 स्वातंत्र्य कोणती आहेत? तर सर्वात प्रथम म्हणजे भाषण आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. भाषण म्हणजे काय? तर बोलणं. आपल्याला बोलण्याचा हक्क संविधानाने दिलेला आहे. अभिव्यक्ती म्हणजेच व्यक्त होण्याचा. आपले विचार आपली मतं ही आपण मांडू शकतो न घाबरता कुठल्याही दबावाला बळी न पडता. ही स्वातंत्र्य किंवा हे स्वातंत्र्य आपण उपभोगू शकतो. तर या ठिकाणी चित्रात तुम्हाला दिसते की
व्यक्ती त्या ठिकाणी भाषण करत आहेत. तसंच दुसरं स्वातंत्र्य म्हणजे शांततापूर्वक एकत्र येऊन आपण सभा घेऊ शकतो. आपल्याला कुठल्याही आपल्या हक्काच्या मागणीसाठी किंवा कुठल्या मागणीसाठी जर शासनाकडे आपल्याला ती मागणी करायची असेल तर त्यासाठी सभा घेऊ शकतो. पण ती सभा कशी घेतली पाहिजे की शांततापूर्वक आपण एकत्र आलं पाहिजे. त्यामध्ये कुठलीही हिंसा होणार नाही किंवा समाजाचं काही नुकसान होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. तर हे एक स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये. तसंच तिसरं स्वातंत्र्य म्हणजे संस्था आणि संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. तर संस्था आणि संघटना स्थापन करायचं स्वातंत्र्य म्हणजे काय? तर ज्या शाळेत आपण जातो ती सुद्धा एक संस्था आहे आणि अशी संस्था आपण स्थापन करू शकतो. किंवा महिलांचे बचत गट असतात, तर ही सुद्धा एक संस्थाच आहे आणि ती संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य किंवा त्या स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे. आणि त्याचबरोबर संघटना म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा आपण बघतो की कामगारांच्या संघटना असतात, शेतकऱ्यांची संघटना असते. अशा अनेक संघटना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या संघटना स्थापन करण्याचा अधिकार हा सुद्धा आपल्याला संविधानामुळे मिळालेला आहे. म्हणजे संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य हा स्वातंत्र्याचा तिसरा प्रकार आहे. त्याच्यानंतर चौथा स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला देशात कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. म्हणजे आपण देशामधल्या कोणत्याही प्रदेशामध्ये जाऊ शकतो आणि तिथे फिरू शकतो, तिथली माहिती करून घेऊ शकतो. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला फिरण्याचं स्वातंत्र्य किंवा संचार स्वातंत्र्य त्याला आपण संचार स्वातंत्र्य म्हणतो. त्यानंतर 5वं स्वातंत्र्य म्हणजे वास्तव्याचं स्वातंत्र्य. वास्तव्याचा अर्थ काय? राहणे. वास्तव्य करणे म्हणजे राहणे. तर देशामधल्या कुठल्याही भागामध्ये आपण जाऊन राहू शकतो. तिथे आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. जसं की आज आपण बघतो की आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये रोजगाराच्या निमित्ताने भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या भागातून लोक येतात आणि राहतात. आणि सर्वजण म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातून आलेले हे सर्व अतिशय गुण्यागोविंदाने आणि प्रेमाने राहताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. तर हे कशामुळे घडलं आहे? तर आपल्याला जो वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्याचा जो हक्क आहे त्यापैकी वास्तव्याचं स्वातंत्र्य या हक्कामुळे आपण हे करू शकतो. नोकरीच्या निमित्ताने किंवा आणखी कुठल्याही वेगळ्या कारणामुळे आपल्याला दुसऱ्या प्रदेशात जर जाण्याची वेळ आली आणि राहण्याची वेळ आली तर ते स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा पुढचा प्रकार म्हणजे आपण आपल्याला आवडेल तो व्यवसाय आपण करू शकतो. म्हणजे व्यवसाय स्वातंत्र्य. या ठिकाणी व्यवसाय स्वातंत्र्य बघा वरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की वेगवेगळा व्यवसाय करणारे लोक आपल्याला त्या चित्रामध्ये दिसतात. पूर्वीच्या काळी काय असायचं की वारसा हक्काने जो व्यवसाय मिळेल किंवा जो उद्योग असेल तोच व्यक्तीला करता येत असे. त्याला दुसरा कुठलाही व्यवसाय करण्याचा अधिकार नव्हता. पण संविधानाने आपल्याला ज्या 6 स्वातंत्र्य दिलेली आहेत त्याच्यामध्ये हे एक स्वातंत्र्य सुद्धा सर्व नागरिकांना मिळालेलं आहे की आपण आपल्या आवडीचा व्यवसाय, आवडीचा उद्योग, आवडीचं काम करू शकतो. त्यामध्ये कुणीही आपल्याला अडवू शकत नाही. तर असे हे 6 स्वातंत्र्याचे हक्क आपल्याला मिळालेले आहेत. पण स्वातंत्र्याचा जे हे 6 स्वातंत्र्य जी आपण बघितली त्याचबरोबर आपल्याला जगण्याचा हक्क जो दिलेला आहे, आपण म्हणतो की जगण्याचा हक्क सर्व व्यक्तींना दिलेला आहे. हा जगण्याचा हक्क तसा वरकरणी आपल्याला सोपा वाटतो. पण तितकं त्यामध्ये खूप अर्थ दडलेला आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला संरक्षण आहे आणि त्या ठिकाणी
कुणालाही विना चौकशी तुरुंगात टाकता येत नाही. म्हणजे जे संरक्षण आपल्याला संविधानाने दिलेलं आहे की त्यामुळे व्यक्तीचं जीवित धोक्यात येत नाही. तर या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये हा जगण्याचा हक्क सुद्धा अंतर्भूत आहे. शिवाय आता तर यामध्ये शिक्षणाच्या हक्काचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत जो हक्क आहे त्याचा समावेश आता स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत तिसरा हक्क, तो म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. शोषण म्हणजे काय किंवा शोषण थांबवण्यासाठी आणि शोषणाला बळी न पडण्याचा किंवा आपली स्वतःची शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. तर संविधानाने शोषणाविरुद्धच्या हक्कातून जे व्यक्तीचे शोषण होते किंवा पिळवणूक होते त्या प्रकारांवर बंदी घातलेली आहे आणि त्याच वेळी नागरिकांचं शोषण थांबवण्यासाठी काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत. मग अशा कोणत्या तरतुदी आहेत? तर उदाहरणादाखल आपण बघूया की 14 वर्षाखालील बालकांना जसा शिक्षणाचा हक्क दिलेला आहे तसंच त्यांचं शोषण थांबवण्यासाठी धोक्याच्या ठिकाणी त्यांना कामावर न ठेवण्यास किंवा कामावर ठेवण्यासाठी त्यांना मनाई आहे, मज्जाव करण्यात आलेला आहे. आपण बघतो की बऱ्याच वेळा आर्थिक परिस्थितीमुळे किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे मुलांना कारखान्यांमध्ये किंवा खाणींमध्ये काम करावं लागतं. मग यामध्ये त्यांची पिळवणूक होत असते, त्यांचं शोषण होतं. तर शोषणाचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. मग शोषणाचे वेगळे प्रकार कोणते आहेत? तर वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना काम करून घेणं किंवा व्यक्तीला गुलामासारखं वागवणं, त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला न देणं, तसंच त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, त्यांची उपासमार करणे किंवा त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे, हे सर्व शोषणाचे प्रकार आहेत. तर असं हे शोषण साधारणतः महिलांच्या बाबतीत होत असतं, बालकांच्या बाबतीत होतं, समाजातील जे दुर्बल समाज घटक आहेत त्यांच्या बाबतीत होत असतं आणि सत्ताहीन लोकांचं सुद्धा शोषण होत असतं. तर सत्ताहीन लोक म्हणजे काय? तर ज्यांच्या हातात कुठल्याही प्रकारची सत्ता नाही आणि अशा लोकांना विशेषतः शोषणाला बळी पडावं लागतं किंवा त्यांची पिळवणूक होत असते. तर असं कुठल्याही प्रकारचं शोषण असो, हे ज्या शोषणाचे प्रकार आपण बघितले त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शोषण असू दे, त्याविरुद्ध उभं राहण्याचा जो हक्क आपल्याला शासनाने किंवा संविधानाने दिलेला आहे, शासनाने म्हणता येणार नाही, संविधानाने दिलेला हा हक्क आहे, तो हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. तर बघा या चित्रांमध्ये आपल्याला दिसतंय की ती मुलं वीटभट्टीवरती काम करत आहेत. तर हे या वीटभट्टीवर काम करण्याचं या मुलांचं वय नाहीये, त्यांचं वय शिक्षणाचं आहे. किंवा खालच्या चित्रांमध्ये तुम्हाला दिसतंय की डोक्यावर विटा घेऊन माती घेऊन ती मुलं जाताना दिसतात. तर हे यांचं वय आहे का रे बाळांनो? त्यांनी शिक्षण घेण्याचं त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. अर्थात त्या शिक्षणाचा हक्क कायदा आता आपल्याकडे आहे आणि तो त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होते आहे. तसंच दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसते की बऱ्याच वेळा महिलांच्या बाबतीत शोषण आणि पिळवणूक होताना आपल्याला दिसतं. काही वेळा कौटुंबिक हिंसा होतात किंवा समाजाकडून सुद्धा महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते. अगदी कुटुंबामध्ये महिलांचं महत्व म्हणजे खरं म्हणजे त्या खूप काही करत असतात कुटुंबासाठी.
पण त्यांचं महत्व तितकंच धरलं जात नाही किंवा त्यांना दुय्यम स्थान असतं. किंवा आपण बघतो की पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षणही नव्हतं. तर असं हे जे शोषण होत असतं ते आपण हे शोषणाचे प्रकार आणि काही वेळा वेठबिगारी, पूर्वीच्या काळी आपल्याकडे वेठबिगारी हा एक प्रकार होता. म्हणजे काम करून गुलामासारखं वागवणं, त्यांच्याकडून काम करून घेणे, कष्टाची कामं, खूप तास त्यांना काम करायला लावणं आणि त्याच्या बदल्यात त्यांना पैसे न देणं किंवा पगार न देणं, ही वेठबिगारीची पद्धत होती. तर हाही एक शोषणाचाच प्रकार असतो. पण आपल्याला जो शोषणाविरुद्धचा हक्क मिळालेला आहे, शोषणाविरुद्ध उभं राहण्याचा हक्क मिळालेला आहे, त्यामुळे आता या प्रकारांना आळा बसलेला आहे. आणि असे हे 3 हक्क, मूलभूत हक्क भाग 1 यामध्ये आपण पाहिले. आणि या बरोबरच पुढच्या भागामध्ये आपण आणखी 3 हक्क बघणार आहोत. ते म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, तसंच सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि संविधानात्मक तरतुदींचा जो हक्क आहे तो पुढच्या वेळेस बघणार आहोत. तर आता आपण आजच्या धड्यामध्ये जे मुद्दे बघितले ते या ठिकाणी आपण सारांशमध्ये थोडक्यात बघूया. तर संविधानामध्ये जे नमूद केलेले हक्क आहेत त्यातला पहिला हक्क आपण बघितला समानतेचा हक्क, दुसरा स्वातंत्र्याचा हक्क आणि तिसरा होता शोषणाविरुद्ध उभे राहण्याचा किंवा शोषणाविरुद्धचा. आता हा भाग आपल्याला समजलेला आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न आपण घेणार आहोत. तर प्रश्नांची उत्तरे देताना बाळांनो, तुम्ही एकेकाने उत्तर दिलं तर गोंधळही होणार नाही आणि प्रश्नांचं उत्तर प्रत्येकाला समजेल. ओके टीचर. तर आता आपण पहिला प्रश्न बघूया. मूलभूत मी हक्क. सांगू टीचर? मी सांगू? संविधानाने मानवासाठी जे हक्क ठेवले आहेत त्या हक्काला मूलभूत हक्क असे म्हणतात. बरोबर आहे. आणखी थोडं वेगळं उत्तर जे आपण सुरुवातीलाच बघितलं. टीचर विशाखा सांगू? आपल्याला गुणांचा आणि कौशल्याचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक ठीक आहे. शोषण, भेदभाव, वंचितता या तर त्यांच्या गुणांचा विकास होईल. अशी पोषक परिस्थिती संविधानाद्वारे निर्माण केले जातात. संविधानात नमूद केलेले या मूलभूत हक्कांना कायद्याचा दर्जा प्राप्त होतो. तर पोषक परिस्थितीची मागणी करणे किंवा पोषक परिस्थिती म्हणजे आपण मूलभूत हक्क म्हणू शकतो. दुसरा प्रश्न घेऊया आपण इथे. विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना शासनामार्फत कोणत्या पदव्या दिल्या जातात? टीचर मी सांगू आता? क्षेत्रात स्पर्धा कामगिरी करणारा मात्र शासन पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या पदव्या दिल्या जातात. अगदी बरोबर. टीचर अजून एक आहे, मी सांगू? गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या पदव्या. मी सांगू? समाजाच्या विविध क्षेत्रात गौरवस्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत पुढील पदके व पदव्या दिल्या जातात. पदके संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र व शौर्य चक्र ही पदके दिली जातात. व पदव्या पद्मश्री, पद्मभूषण,
पद्मविभूषण अशा देशातील सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणून भारतरत्न या पदव्या दिल्या जातात. प्रश्नाचं तू खूप मोठं उत्तर दिलंस. आपल्याला नेमकं उत्तर हवंय. गौरव, मी सांगू? पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या पदव्या दिल्या जातात. बरोबर. एवढंच उत्तर आपल्याला ह्या प्रश्नाचं. दुसरा प्रश्न बघूया. आपल्या देशात किती देतात? आकडा देते का? 120 का? सर्वोच्च नागरी सन्मान शिक्षक पुढे आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पदवी भारत रत्न किंवा सन्मान आहे. अगदी बरोबर. पुढे आपण चौथा प्रश्न बघूया. मी सांगू टीचर? टीचर मी सांगू? संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सन्मानी पदके दिली जातात. अगदी बरोबर. छान, शाबाश. कोण, विशाखा की आस्था? मी सांगू टीचर? टीचर आस्था. हा, छान. आता पाचवा प्रश्न. शोषणाचे प्रकार सांगा. टीचर मी सांगू? शोषण. टीचर मी सांगू? कार्तिकी. सांग कार्तिकी, सांग. बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केले आहे. विरुद्ध काम करून घेणे. दुसरं गुलामासारखे वागवणे. तिसरं कामाचा योग्य मोबदला न देणे व अधिक काम करून घेणे. 4 उपासमार करणे व जुलूम जबरदस्ती करणे. हे शोषणाचे प्रकार आहेत. अगदी बरोबर. आपण पुढचा प्रश्न बघूया. टीचर मी सांगू? वास्ता. विशाखा सांगू? 14 वर्षाखाली बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केले आहे. टीचर मी सांगू? मज्जाव का केला आहे? मज्जाव म्हणजे बंदी. बंदी का? एक मिनिट. हा, तुम्ही सगळे सांग. कारण भारतीय संविधानातील शोषण विरुद्धच्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कांना केलेला आहे. त्यानुसार बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतुदी करून बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे. म्हणून 14 वर्षाखालील बालकांना कारखाने, खाणी अशा धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे. अगदी बरोबर. खूप सुंदर उत्तर दिलंस. अगदी व्यवस्थित, मुद्देसूद असं उत्तर तू दिलेलं आहे. तुम्ही छान उत्तरं दिली. कार्तिकी, आस्था, विशाखा, गौरव. पण दुसऱ्यांना सुद्धा उत्तरं देण्यासाठी संधी देत चला, म्हणजे त्यांचीही उत्तरं आम्हाला ऐकता येतील. तर अशा प्रकारे मूलभूत हक्क भाग 1 मधील ज्या 3 हक्कांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला, त्यावरील आधारित प्रश्नांची छान तुम्ही उत्तरं दिली. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक कौतुक आणि धन्यवाद. आज आपण आपला